आज आपण डाळीच्या पिठाच्या कडाकण्या बघणार आहोत। तर या नवरात्रीला अष्टमीला घटाला बांधल्या जातात, तर त्याची रेसिपी आहे ही। आणि अगदीच नवरात्र संपत आलेलं मी अष्टमी दिवशीच बनवते, त्यामुळे हा व्हिडिओ मी तेव्हा अपलोड नाही करू शकले, त्यामुळे मी आत्ता अपलोड करत आहे। तर इथं मी 1 वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला हलकंसं असं भरून घ्यायचं आहे। फार दाबून असं भरायचं नाही आहे। हलकंसं प्रेस करून आपल्याला 1 वाटी बेसन आणि 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। एकाच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे। आणि इथं मी आपला पिवळा गूळ आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मेजरमेंट करून घ्यायचं आहे। तर त्याच्यात मी 1 वाटी गूळ घालत आहे। गूळ देखील मी असा हलका तुम्ही बघू शकता तसाच भरलेला आहे, फार असा दाबलेला नाही आहे। हलकासा प्रेस करायचा की अगदी पण पोकळ खाली राहू नये म्हणून। आणि 1 वाटी आपला गूळ झालेला आहे। बेसन आणि गव्हाचं पीठ देखील मी त्या पद्धतीनेच घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याचा गुळाचा पाक नाही बनवायचा आहे, फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे पाण्यासोबत। तर 1 वाटी गुळाला मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे, त्यामुळे अगदी योग्य प्रमाण आहे। याप्रमाणेच तुम्ही जर केला तर तुमची अजिबात कडाकणी बिघडणार नाही किंवा तेलात विरघळणार नाही किंवा कडकसुद्धा बनणार नाही। त्यामुळे ही सेम प्रोसेस आणि हेच मेजरमेंट फॉलो करा, म्हणजे तुमची रेसिपी कधीही केला तरी बिघडणार नाही। आता आपला गूळ मेल्ट झालेला आहे। गूळ मेल्ट झाला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। त्याला जास्त आटवायचं नाही, आपल्याला पाक नाही बनवायचं आहे। आणि थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला याच पाण्यामध्ये पीठ मळायचं आहे। त्यामुळे फार कडक पाणी घालायचं नाही पिठात आणि हे गाळून घ्यायचं, कारण जे गुळामध्ये खडा वगैरे किंवा खर वगैरे असू शकते, त्यासाठी आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। आणि पाणी हे कोमट असतानाच त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे। आणि तूप देखील मी असं थोडासा मोठाच माझा चमचा आहे तसा घेतलेला आहे। त्या पद्धतीने तुम्ही तूप घ्यायचं आणि ते छान त्याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे। मी इथं आता एका डिशमध्ये ते ओतून घेतलेलं आहे पसरट, जेणेकरून ते पटकन थंड होईल, कारण गूळ हा पटकन थंड होत नाही। त्यामुळे तुम्ही पटकन त्याच्यामध्ये हात घालू नका, नाहीतर गुळाचा चटका बसण्याची शक्यता आहे। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून तूप देखील आपला मेल्ट होईल। आता मिश्रण आपलं कोमटसं झालेलं आहे की त्याच्यामध्ये इझिली आपलं असं बोट जाते, फार थंड नाही आहे आणि फार गरम देखील नाही आहे। तर पिठामध्ये मी वेलची पावडर देखील घालून घेतलेली आहे, म्हणजे जेणेकरून ते सगळ्या पिठाला लागली जाते। आणि आता ते मी पाणी जे होतं ते सगळं घातलेलं आहे। त्याच्यामध्ये वरून आपल्याला एक्स्ट्रा पाणी अजिबात घालायचं नाही आहे किंवा तूप तेल देखील घालायचं नाही आहे, तेवढंच घालायचं आहे आणि तेवढं इनफ होतं आणि तेवढ्यामध्ये आपलं पीठ छान मळलं जातं। तुम्ही ते बघू शकता, तुम्हाला पहिला चिकट वाटेल ते, पण काही नाही, नंतर आपलं छान मळून घ्यायचं आणि थोडंसं वाटलं तर तेलाचा हात लावायचा, पण तेल असं चमच्याने वगैरे त्याच्यामध्ये घालायचं नाही आहे। फक्त आपल्याला तेलाच्या हाताने ते मळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते फार हाताला चिकटणार नाही। आणि पीठ छान मळलं गेलं की मग आपल्याला त्याचे छान पेड्याच्या आकाराचे असे गोळे छोटे बनवायचे आहेत। तुम्ही एकच असं चपातीसारखं पातळ लाटी लाटून मग वाटीने देखील असे काढू शकता पुरीसारखे, पण पुरी जाड असते, हे पातळ करावं लागतं, पातळ लाटावी लागते, म्हणजे ती छान क्रिस्पी होते आणि खुसखुशीत होते। नाहीतर मग खूप जाड जर लाटला तर ती मध्ये कच्ची राहू शकते वगैरे, कारण आपल्या डाळीच्या आणि गव्हाच्या पिठाच्या आहेत। आपले मैद्याचे असतं तर त्या थोडे जाड असतील तरी त्या चालून जातात, पण याच्या देखील थोड्या चालतात, पण खूप जाड नाही पाहिजे, नाहीतर मग त्या फार अशा मऊ पडतात वगैरे लगेच। आणि असं एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला स्टोअर करायचे आहेत, नाहीतर थोडं जरी त्याला पावसाळी वातावरण वगैरे असेल तर ते नरम पडतात। आता इथं मी गोळे करून घेतलेले आहेत थोडेफार, आणि खाली मी बटर पेपर घेतलेला आहे, त्याला थोडंसं ऑइल ब्रश करून घेत आहे। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी देखील घेऊ शकता। आणि त्याला देखील तेलाचा ब्रश फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून ते आपलं वरखाली चिकटणार नाही मिश्रण।
आणि या पद्धतीने तुम्ही लाटा, म्हणजे पटकन होईल. मी एक आपलं रोटी मेकरमध्ये देखील करून बघितलं, पण ते पुरेसं असं गोल स्प्रेड होत नाही, कारण आपलं पीठ असं फार सैल असं नाही आहे ना, त्यामुळे ते स्प्रेड होत नाही. रोटी मेकरला थोडं पातळसं असं लागतं, त्यामुळे त्याच्यामध्ये अगदी मोदकाचे वगैरे असे होऊन जातात, पण हे नाही झालं. आता हे तुम्ही डायरेक्ट असं देखील फ्राय करू शकता, किंवा कडाकणीचा साचा असतो तो देखील मिळतो, मग तो माझ्याकडे नव्हता छोट्या साईजमध्ये, त्यामुळे मी इथं साखरेच्या डब्याचं झाकण वापरले. तुम्ही वाटी देखील वापरू शकता. आणि हो, ते तेलात टाकल्यानंतर अगदी मऊ असतं, त्यामुळे त्याला जास्त हलवायचं नाही, नाहीतर मग ते क्रॅक जाऊ शकतं. आता तुम्ही इथे बघू शकता, थोडं जरी ते फोल्ड झालं ना, तर त्याच्या कडाकणीवर ना एक अशी फोल्डची ती लाईन येते, तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओमध्ये. म्हणजे तिथून ते क्रॅक होऊ शकतं किंवा तुटू शकते, त्यामुळे जास्त त्याला हलवायचं नाही आहे. आणि त्याला कितीही मी फ्लॅट टाकण्याचा प्रयत्न केला, पण ते थोडंसं बेंड असं होतच होतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. त्याला आपल्याला फक्त नीट करून घ्यायचं आहे, जास्त उलटपलट करायचं नाही आहे. त्यामुळे अगदी त्याला भाजू द्यायचं आणि फुलू पण द्यायचं नाही आहे. शक्यतो पातळ लाटल्यामुळे ते फुलत नाही, त्यामुळे जाड लाटूच नका तुम्ही. म्हणजे कडाकणी ही आपल्याला क्रंची हवी, त्यामुळे त्याला आपल्याला मऊ नाही बनवायचे. पुरी आपली मऊ असते, त्यामुळे थोडी जाड लाटावी लागते, पण ह्याला पातळच ठेवायचं आहे. तर इथं मी तुम्हाला फ्राय करून दाखवत आहे थोड्याफार. आणि त्याचा कलर हा थोडा गुळाचा असल्यामुळे हा डार्क ब्राऊनच येतो, अगदी लाईट ब्राऊन काढायच्या नाहीत, नाहीतर मग त्या कच्च्या राहू शकतात. त्यामुळे कलरवर जाऊ नका तुम्ही, ते छान भाजलं गेलं पाहिजे. आणि फार काळ्या पण काढू नका, नाहीतर मग करपट लागू शकतं. आता याच पद्धतीने सगळ्या कडाकण्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. मी इथं घटासाठी आणि नैवेद्यासाठी अशा बनवून घेतलेल्या आहेत, राहिलेल्या मी नंतर बनवणार. त्यामुळे रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा. आता या नवरात्रीत नाही करता आली, तुम्ही पुढच्या नवरात्रीत नक्की ट्राय करा. किंवा जर तुम्हाला खाण्यासाठी म्हणून आवडत असेल तरी तुम्ही करू शकता, थोड्या प्रमाणातच आहेत, त्यामुळे स्नॅक्ससाठी लहान मुलांसाठी वगैरे बनवू शकता. आणि गुळाच्या आणि डाळीच्या पिठाच्या, गव्हाच्या पिठाच्या आहेत, त्यामुळे मैद्याच्या नसल्या कारणाने त्या पौष्टिकच आहेत, त्यामुळे नक्की ट्राय करा. आणि यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. गॅसचा फ्लेम हा आपल्याला लोच ठेवायचा आहे, अजिबात त्याला हाय फ्लेम करायचा नाही आहे. पुरीसाठी आपण हाय फ्लेम करतो, पण कडाकणीसाठी आपल्याला लो फ्लेमवरच तळून घ्यायच्या आहेत. आणि सेकंड टिप म्हणजे की ह्या जेव्हा आपण तेलातून बाहेर काढतो, तेव्हा तुम्ही ज्या शेपमध्ये त्याला बाहेर काढाल त्याच शेपमध्ये त्या राहतात, त्यामुळे अगदी त्याचा गोलाकार आकार जो आहे तो तसाच सपाट पद्धतीने असला पाहिजे, म्हणजे तो गोल दिसेल.